पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू पावलेल्या 26 वर्षीय केतन अग्रवालचे प्रकरण आता देशातील सर्वाधिक चर्चित हत्या प्रकरणापैकी एक बनले आहे. 18 जूनला घडलेली ही घटना सुरुवातीला एक ट्रेकिंग अपघात मानली जात होती. मात्र 3 आठवड्याच्या आतच या प्रकरणाने भयानक कटाचे स्वरूप धारण केले आहे. तरुण व्यावसायिकाचा त्याच्या लग्नाच्या अगदी आधी मृत्यू झाला असून त्याची 20 वर्षीय वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा कट त्यांनी रचला होता असा पोलिसांचा दावा आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या निवेदनामधून सिया तिच्या ठरवलेल्या लग्नामुळे नाखुश होती असं जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसाच्या म्हणण्यानुसार सिया आणि चेतन यांचे प्रेम संबंध होते आणि त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला. कॅफेमधील बैठकादरम्यान हत्येचे नियोजन करण्यात आले. मात्र हे सर्व केवळ बातम्यांच्या मथळ्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. न्यायालयात अद्याप काहीही सिद्ध झालेलं नाही. पोलिसांची कहाणी न्यायालयात टिकेल का? कोणत्याही न्यायालयात आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या कथनाला केवळ आरोपामधून ठोस पुराव्यामध्ये रूपांतरित करावे लागते. कथित प्रेमसंबंध हत्येमागील हेतू सिद्ध करू शकतात. कॅफेमधील बैठका आणि सराव हे कटाचे संकेत देऊ शकतात. याशिवाय फोन रेकॉर्ड, कपडे, CCTV फुटेज, लोकेशन डेटा आणि घटनेनंतरचे वर्तन पुराव्यांची साखळी अधिक मजबूत करू शकतात. परंतु हे सर्व न्यायालयात तेव्हाच खरे ठरेल जेव्हा संपूर्ण साखळी एकाच निकषापर्यंत पोहोचेल की केतन घसरला नाही किंवा त्याने उडी मारली नाही, तर त्याला मुद्दामून ढकलण्यात आला होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.